भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. आज दाखवते तुम्हाला अटळ्यांची भाजी. ह्याला फणसाच्या बिया बोलतो आम्ही. तर तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये सांगा. ह्याने उन्हामध्ये 4 दिवस ठेवल्या होत्या आणि ते थोड्याशा ठेचून असं चोळलं ना पटकन त्याची स्किन निघते. आणि जवळजवळ मी 40 भर ह्या बिया घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि संपूर्ण त्याची स्किन काढून घेतलेले आहे. आणि आता ह्याची पुढची तयारी करू. आलं लसणाची पेस्ट 2 चमचे घेतलेले, कांदा 1 घेतलेला आहे, टोमॅटो 1 घेतलेला आहे, 6 लसणाचे गड्डे आणि हळद घेतलेले 1 चमचा. आता खडे मसाले घेऊ. जिरं मोहरी घेतलेले आहे, पाहू शकता. तमालपत्र घेतलेलं आहे, गोडा मसाला, त्रिफळ 2 घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, स्टार होल, जायपत्री घेतलेले आहे. आता हे संपूर्ण तेलामध्ये खडे मसाले टाकून घेऊ. 4 चमचे तेल घातलेले कुकरमध्ये आणि सगळे खडे मसाले आहेत ना परतून घेऊ व्यवस्थित त्याच्यामध्ये. आता कांदा घालून घेऊ, आलं लसणाची पेस्ट देखील घालून घेऊ. म्हणजे चव आहे ना खूप सुंदर येते, त्याला मटणाला सुद्धा मागं पडेल ही भाजी खाल्ल्यानंतर. हळद घालून घेऊ आणि टोमॅटो आणि चांगली व्यवस्थित परतली गेली पाहिजेत. गोडा मसाला 1 चमचा घेतलेला आहे, लाल तिखट मोठे 2 चमचे घेतलेले. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आता घालू 6 लसणाचे गड्डे आणि तो पण व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि ज्या वेळेला भाजी शिजते आपण थोडंसं चोखलं ना त्यातला गर आहे ना मस्त सुर्रकणी येतो, मस्त लागतं ते. आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, त्या पण घालून घेऊ. म्हणजे त्याची चव जी वेगळीच असते, त्याचा जो अर्क उतरतो ना भाजीमध्ये खूप छान लागतो. आणि ह्यामध्ये आता फणसाच्या बिया घालून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं. थोडीशी साखर घातलेली आहे मी चवीसाठी आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं आणि 5 शिट्ट्या द्यायचं. आणि तुमच्या कुकरवर अवलंबून आहे बरं का. आणि आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि झाकण लावून घेऊ. आणि आता आपण पाहू शिजलं का, मस्त गरमागरम तयार झालेलं आहे, पाहू शकता. हा 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 बघूनच तोंडाला पाणी सुटलं. मटण देखील मागं पडेल इतकी भाजी छान दिसते. आणि गरमागरम आपली अटळ्यांची भाजी तयार झालेली आहे. काढून घेऊ आता डिशमध्ये आणि वरून कोथिंबीर घालायचं. मस्त ज्वारीच्या भाकरी, कडक भाकरीवर खाऊ शकता. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका. तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.